बातमी क्रिकेट विश्वातील भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आणि कर्णधार जसप्रीत बुमराहने शनिवारी सिडनीत कांगारू संघाविरुद्ध इतिहास रचला आहे। त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे। ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी। जसप्रीत बुमराहने बिशन सिंग बेदीचा विक्रम मोडीत काढला आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे 5 सामन्यांच्या मालिकेतील 5वी आणि शेवटची कसोटी खेळली जात आहे। संपूर्ण मालिकेत धुमाकूळ घालणाऱ्या जसप्रीत बुमराहची जादू या सामन्यातही दिसून येत असून त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या डावातील 2 विकेट्स घेतल्या आहेत। पहिल्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी बुमराहने उस्मान ख्वाजाला आपला बळी बनवले आणि आता दुसऱ्या दिवशी त्याने मार्नस लबुशेनच्या रूपाने मोठे यश मिळवले। या विकेटसह त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे। जसप्रीत बुमराह आता ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे। ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत जसप्रीत बुमराहने अफलातून कामगिरी केली आहे। मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत बुमराहला इतर भारतीय वेगवान गोलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही, परंतु त्याने एकट्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले। जसप्रीत बुमराहने या मालिकेतील पहिल्या 4 कसोटी सामन्यांमध्ये 30 विकेट्स घेतल्या होत्या आणि कपिल देवचा विक्रम मोडला होता। यासह तो ऑस्ट्रेलियात वेगवान गोलंदाज म्हणून भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता। भारतासाठी याबाबतीत तो एकूण यादीत बिशन सिंग बेदीच्या मागे होता, परंतु आता त्याने या दिग्गजांनाही मागे टाकले आहे। माजी भारतीय फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांनी 1977-78 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या फिरकीची जादू दाखवली होती। त्यांनी 5 सामन्यांच्या 10 डावांमध्ये 23.86 च्या जबरदस्त सरासरीने 31 विकेट्स घेतल्या होत्या। परंतु आता जसप्रीत बुमराहने आतापर्यंत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये 5 कसोटी सामन्यांच्या 9 डावात 12.50 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या आहेत। तो कसोटी मालिकेत भारतासाठी ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे। ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी।